सभापती महोदय, मी त्या ठिकाणी सांगितलंय, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता. कशावर मांडणार सांगा. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. सभापती महोदय, आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, संगीता वानखेडे बोलतात. सभापती महोदय, सभापती महोदय, मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, पवार साहेबांचे पदाधिकारी होते. शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही. आणि मी पवार साहेबाचंच नाही, प्रवीण दरेकर साहेबाचं नाही, मी कोणाचीच मदत घेतली नाही. कोणाचीच. हा, ते आल्यावर मी टाकून द्यायचं ना. मला राज ठाकरे साहेबांची मदत, ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत, ना बाळासाहेब थोरात साहेबांची, किंवा ना नाना पटोले साहेबांची, ना विजय वडट्टीवार म्हणजे काँग्रेसचा होतो वडट्टीवार साहेबांची, ना चव्हाण साहेबांची, आणखी मोठा पक्ष ना बच्चू भोकडूंची, ना प्रकाश आंबेडकर साहेबांची. त्याची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून. त्याच्यात कोणाचीच मदत नाही, कोणाचीच नाही. ना शिंदे साहेबाची, ना कोणाचीच. आणखी कोण कोण त्यांच्यात, ना अजितदादांची, आणखी कोणते पक्ष त्यांनी सगळे, ना राजीव शेट्टी साहेबांची, ना सदाभाऊ खोत साहेबांची, ना आणखीन काय पक्ष असतील, ना कोणाची. ना रामदास आठवले साहेबांची, ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची, ना पंकजा मुंडे साहेबांची, ना महादेव जानकर साहेबांची, ना पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार, आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायच्या रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो, माननीय न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्तारोको केले, दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि पीआयला सांगून करायला लावलं. दुसरं, 13 मार्च माननीय न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. लोकांची 23 कसं काय झाली ती? ऍडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करतात, मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो स्पेशल याचिका करता. मग हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या? गुन्हे मागे घेतो, घ्या ना, अंमलबजावणी करतो, करीना. आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी आवड केलं, इथं बसण्यापेक्षा तो याचे देतो, चल गुतेव. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांना त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% निशू करावं, तरच समाज आपल्या बाजूने होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरच सत्ता येईल. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसू मी. आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग आहे, हे समाजाला मायबाप म्हणलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम काय. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही. असलं मरण येणं लय भाग्य लागतं. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे. अरे मी हसत मरतोय मराठ्यांना, पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं. मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांचं. कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला, कारण मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर.